डॉक्टर साहेब आणि त्यांना साथ करते मुरल्या
माझ वाहतील कडी भागल्या माझ वाहतील कडी त्यांची आले जोडे सर्व सुख तेच माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी गावो महायोग पीठे तटे भीमनद्यं वरं कुण्डलिकाय धातु मुनीन्द्रं समागस्य तिष्ठन्तनानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्म भण्डाररागाय महेश्वरा नित्याय शुद्धाय दिगंबरा तस्मै श्री नमः शिवाय रामचंद्र कृपाळु भजुमन भवन भव भयदारुणं नवकंजलोचनं कंजमुखपर कंजपदकंजारुणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताजवं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणे जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग संत प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांवरील असलेला दृढ विश्वास व्यक्त करतात आणि संतच माझे हित करणारे संतच माझं समाधान जिंकणारे आणि मी परमार्थ करत असताना थकलो भागलो अडखळलो तर हे संतच मला कडेवर घेऊन माझी परमार्थिक क्षेत्रातील वाटचाल पूर्ण करणारे आणि मी आज संतांवरती एवढा विश्वास व्यक्त केलाय की आता त्यांचं राहिलेलं उष्ट सुद्धा मी आनंदाने सेवन करणार आहे आणि त्यामुळे भगवंत माझ्यावर कृपा केली आणि हे जे आता मी जे काही बोललोय या वचनास मी काही केलं तरी हरकत करणार नाही असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांवरती विश्वास व्यक्त करतात। याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की संत मोठे असले पाहिजे
संत उत्तम असले पाहिजे आणि संत श्रेष्ठ असले पाहिजे. मग आपण जर बघितलं तर ह्या जगाच्या पाठीवरती आपल्या या जगाच्याच नव्हे तर या ब्रह्मांडामध्ये सर्वात मोठे कोण आहे तर ते संत दिसतात. कशासाठी संत अवतीर्ण होतात? संतांचा उद्देश काय? तर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारवया जन महादोषी, किंवा जगाच्या उद्धारा संताच्या विभूती देह कष्टावित्ती परोपकारे. हे संत तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण होत असतात. किंवा पुढती हे जन न देखेवे डोळा येतो कळवळा. म्हणून कळवळा येतो असो. संतांना आपला कळवळा येतो. आपल्याला भवसागरातून तारून नेण्यासाठी संत या भूतलावर अवतीर्ण होत असतात. मग आपण जर बघितलं तर संत ओळखायचे कसे? दिसायला तर माणसावानीच असतात, पण आपण ओळखायचे कसे? तर जे सदवर्तन करणारे आहेत, विवेकाने वागणारे आहेत आणि जगाच्या कल्याणाकरता जे आलेले आहेत त्यांना संत म्हणावं. असंच एक दिवस एकांतात रुक्मिणी माता भगवंताला विचारते, देवाला विचारते की एकाच कुटुंबात म्हणे 4 संत अवतीर्ण झालेले आहेत. निवृत्तीनाथ, माऊली, सोपान काका आणि मुक्ताई, एकाच कुटुंबात 4 संत अवतीर्ण. ही महाराज लहान गोष्ट नाही. काय संत अवतीर्ण होणे म्हणजे असं पुढारी जन्मासाठी ना. प्रत्येक घरामध्ये आपल्याला पुढारी दिसतो, प्रत्येक घरामध्ये एक नेता. तसं नव्हे, संत जन्मण्यासाठी का असावं लागतं? ती भूमी पुण्यवान असावी लागते, तो देश पवित्र असावा लागतो. त्याच वेळेस या देशामध्ये त्या भूमीमध्ये संत अवतीर्ण होत असतात. महाराज आपलं भाग्य आहे की आपण या भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये जन्माला आलो. नागबाबा खूप सुंदर वर्णन करतात की भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची प्रचिती. आपलं परम भाग्य आहे की महाराज आपण या देशामध्ये, या भारतामध्ये आपण जन्माला आलो. कसं आताच कसा आपला देश आता 15 ऑगस्ट झाला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. की असा असणारा माझा सुंदर देश, या देशामध्ये आपण जन्माला आलो हे आपलं पवित्र भाग्य आहे महाराज. याही पेक्षा महत्वाचं भाग्य आपलं असं की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही जगामध्ये संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त जर संत कुठे असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मग रुक्मिणी देवीला भगवंत सांगतात की हे मूळचे कोण आहे तुला माहिती का म्हणे. कोण आहे? रुक्मिणी देवी भगवंताला विचारते आणि भगवंत सांगतात की देव मनती ब्रह्मा होय, देव मनती ब्रह्मा होय, सोपान देव नेनसी काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञान देव ब्रह्म निबोध, मुक्ताई ते मूळ माया साचार, ऐसे ब्रह्मा विष्णू हर
मुक्ता इते मूळ माया साचार आणि तारावया चराचर कली माझे अवतरले. आपल्याला तारण्यासाठी, चराचरांना तारण्यासाठी हे संत कलियुगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. महाराज संत आपल्याला दिसायला माणसासारखे असतात काय, पण ते माणसावरील नसतात. असामान्य विभूती असते. संत अवतीर्ण होणे दिसायला हरामासाचे तुमच्या आमच्यावरीच असतात, पण ते असामान्य असतात. संतांनी जन दोहीसी समान भजुरे, एका ठिकाणी तो बरा असं म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट आपण जर बघितलं, आपण आता गोदावरी नदी आहे, त्या गोदावरी नदीला आपण समुद्र म्हणू शकत नाही ना. आता महादेवाची इथं पाषाणाची लिंग आहे, त्या लिंगाला आपण पाषाण म्हणू शकत नाही. समुद्र नदी नवे पैग पाषाण म्हणून लिंग, तैसे संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. आपण नदीला समुद्र म्हणू शकत नाही. समुद्राची एक वेगळी व्याप्ती आहे महाराज. आणि आपण शिवलिंगाला पाषाण म्हणू शकत नाही. मग संत ओळखायचे कसे, संत आपण जाणायचे कसे? तर महाराज संत म्हणजे कोण? संत म्हणजे पाषाणातील परीस. की परिसाचा असा आहे मागा, कोणत्याही अंगाने परिसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. आपण कोणत्याही भावनेने संतांच्या सहवासात आलो तरी आपल्या जीवाचा उद्धार होतो, आपल्या जीवाचं कल्याण होतं महाराज. ते पाषाणा माझी परीस, ते रसा माझी सिद्धरस, तो मनुष्याकृती अंश माझाची जाण, ते चालते बोलते ज्ञानबिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, यर माणूस पण भांब लौकिक जाण. संत आपल्याला लौकिक दृष्टिकोनातून जरी माणसं वाटत असले तरी ते महाराज माणसं नाही. मग कोण येते? तर पाषाणातील परीस म्हणजे संत, रसातील अमृत म्हणजे संत आहेत. महाराज ही लहान गोष्ट आहे. रसातील अमृत म्हणजे संत आहेत. अमृत म्हणजे सर्वश्रेष्ठ रस, त्या रसातील अमृत म्हणजे संत आहेत. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ते चालते बोलते ज्ञानपीठ आहे, चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे संत आहेत. संत ही असामान्य विभूती आहे महाराज. त्यांचे अवयव, त्यांचे हातपाय म्हणजे ते सुखाचे कोंब आहेत. आपल्याला आपल्या दृष्टीने, माणसाच्या दृष्टीने ते संत वाटत नाही, माणसं वाटतात. महाराज असामान्य विभूती असते. अशा संतांचा आपण या अभंगाच्या माध्यमातून विचार करण्याचा प्रयत्न करू. महाराज आपण जर बघितलं तर संत किती श्रेष्ठ आहेत? संत प्रतिज्ञेमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. प्रतिज्ञेमध्ये सर्वात श्रेष्ठ प्रतिज्ञा कोणाची? भीष्माचार्याची प्रतिज्ञा. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, अजन्म अविवाहित राहील, लग्न करणार नाही. वडिलांचं लग्न राहून गेलं, कौरवासाठी युद्ध लढले, भगवंताला शस्त्र उचलायला लावलं. एखाद्याने जर ठरवलं, एखादा पण जर केला तर जरांगे पाटलांनी ठरवलं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही. महाराज ही भीष्म प्रतिज्ञा झाली. आम्ही चहा सोडलाय आणि आम्ही तंबाखू सोडली. याला कोणी भीष्म प्रतिज्ञा म्हणेल का महाराज? याला भीष्म प्रतिज्ञा. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे या पुरे सृष्टि को हम बदल डालेंगे, ही जी प्रतिज्ञा असते त्या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. पण भीष्माच्या प्रतिज्ञेपेक्षा, पितामहाच्या प्रतिज्ञेपेक्षा संतांची प्रतिज्ञा श्रेष्ठ महाराज. संतांनी कोणती प्रतिज्ञा केली? की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भेरीन तिन्ही लोकी, तरी अवधान कधी तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? ही प्रतिज्ञा संतांनी केली. ही लहान प्रतिज्ञा नाही महाराज. सर्वांच्या सुखाची किंवा किंबहुना सर्व सुखी, पसायला सांगितलं की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही लोकी. सर्वांच्या जगामध्ये जे खळ प्रवृत्तीचे असतील, दुर्जन प्रवृत्तीचे असतील, वाईट प्रवृत्तीचे असतील, या सर्वांच्या सुखाची प्रार्थना ही संतांनी केली. संत प्रयत्नामध्ये सर्वात श्रेष्ठ. संतांनी प्रयत्नवाद शिकवला की असाध्य ते साध्य करीत
तुका म्हणे ओले मुळ भीती खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी आणि संकोचनी काय झालासी लहान हे अपोषण ब्रह्मांडाचे ही प्रयत्नवादाची शिकवण माझा ज्ञानोबा तुकोबारायांनी शिकवली म्हणून संत याच्या आपल्या प्रयत्नवादामध्ये सर्वात श्रेष्ठ प्रयत्नवादाच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर भगीरथ राजाचं उदाहरण दिलं जातं की भगीरथ राजानं स्वर्गाहून गंगा पृथ्वीवर आणली पण माझ्या या ज्ञानोबा तुकोबारायांनी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा पूर्ण ब्रह्मांडात नेण्याचं काम केलं विठ्ठल संत कुबेरापेक्षा धनवान कुबेरापेक्षा कुबेराची संपत्ती अफाट संपत्ती कुबेराची सांगतात पण कुबेराने दिलेली संपत्ती ही विनाश पावणारी पण संतांनी दिलेली संपत्ती ही अविनाशी धने महाराज आणि संतांकडे भरपूर धने हो संत उदार अंतकराचे संत उदार उदार भरले अनंत भंडार माग त्यासी पुरे धनी आणि कांसी उरे तुका म्हणे पोते देवी भरीने नो घातला दुकान देती अलियासी दान प्रत्येकाला संत दान देतात प्रत्येकाला येणाऱ्या प्रत्येकाला संतात दान दे महाराज तेवढी देण्याची उदाराच्या बाबतीत आपण जर बघितलं तर कर्णाला सर्वश्रेष्ठ मानलं जातं कर्ण उदार अंतकरणाचा होता नामदेवराय म्हणतात की कर्ण ऐसा वीर झुंजार उदार कर्ण वीर होता झुंजार होता त्याचबरोबर उदार अंतकरणाचा सुद्धा होता आपण वीर असतो झुंजार असतो पण आपली द्यायची ऐपत नसते सप्त्याला जर 1000 रुपये द्यायचे म्हटलं तर महाराज आधी म्हणतात किंवा घरच्याला विचारून येतो काय मग आपण कर्णाची बरोबरी करू शकतो का काय त्याचं उत्तर महाराज नाही येत पण संत प्रत्येकाला उदार अंतकरणाने देत असतात आपण जर बघितलं तर संत सूर्यापेक्षा प्रकाशमान आहे सूर्यापेक्षा कोणी प्रकाशमान आहे आता लाईट आली महाराज हा प्रकाश हे आपला सभामंडप पूर्ण प्रकाशमान झाला का आपण मला सांगा आणखी किती कांड्या लावल्याच्या नंतर सूर्य उगवण्याच्या नंतर या सूर्याचा प्रकाश झाकू शकतात नाही महाराज तुकोबाराय म्हणतात
की अनेक पिपीचा प्रकाश आणि सूर्य उगवताचे नाश. किती दिवे आपण लावले, किती दिवे आपण लावले तरी सूर्य उगवल्याच्या नंतर ते नाश पावणार आहेत. या कांडे याचा उचल सूर्यापाशी टिकणार नाही ना महाराज. माऊली म्हणतात किंवा सूर्यप्रकाश देतो ही चांगली गोष्ट आहे, पण ते असते हे किडाळ काय, तो असताना जातो काय, हा त्याचा दुर्गुण आहे. पण महाराज संत तसे नाही. संत सर्वांना प्रकाशमान करतात, सर्वांना घेऊन चालतात. या भवसागरातून आपल्याला तारण्याचं काम संत करतात. एवढंच काय, चंद्रापेक्षा सुद्धा शीतळ, चंद्रापेक्षा सुद्धा शीतळ कोणाच संत आहे. चंद्राला महाराज डाग आहे, चंद्र मेघे अलांछन, पण डाग विरहित या ब्रह्मांडाच्या पाठीवर जर कोण असतील तर ते महाराज फक्त संत आहेत. संत आहेत महाराज काय. आणि हे असे संत असणारे या संतांच्या वचनाचं आपण वाचन केलं पाहिजे महाराज. या संतांच्या आपण सहवासात राहिलं पाहिजे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला पाहिजे महाराज. संत पवित्रतेमध्ये गंगेपेक्षा पवित्र आहे महाराज. सर्वात पवित्र कोण आहे? गंगा आहे. की वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा. गंगेमध्ये आपण स्नान केल्याच्या नंतर आपली सारी पापी धुवून निघतात. मग आपणच काय, आपल्यासारखे असे कित्येक जण असतात की पापी लोक किंवा ते गंगेमध्ये स्नान करतात, गंगा त्याचे पाप स्वतःमध्ये घेते. पण मग गंगेला पवित्र व्हावं लागेल ना. गंगेला पवित्र कोण करताय तर गंगेला पवित्र सकळ तीर्थ, गंगाच नाही सकळ तीर्थ चरण, संतांच्या चरणाची अपेक्षा करतात की संतांनी आमच्या या नदीक्षेत्रामध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये मग तीर्थक्षेत्र संतांची अपेक्षा करतात. त्या गंगेपेक्षा पवित्र सुद्धा महाराज संत आहे. एवढंच काय हो, देवापेक्षा श्रेष्ठ आणि देवापेक्षा बळवंत संत आहे. बळाचे अंकित आम्ही झालो बळवंत. काय देवापेक्षा देवापेक्षा बळवंत हे संत आहेत महाराज. म्हणून त्या संतांच्या वचनाचं, त्या संतांच्या अभंगाचं आपण सतत श्रवण केलं पाहिजे, सतत वाचन केलं पाहिजे, सतत चिंतन केलं पाहिजे. आपण हा जो आपल्याला जो मिळालेला मनुष्याने हा चिंतनात घातला पाहिजे. तुकोबाराय म्हणते की काळ चिंतने सारावा. काळ हा आपण चिंतनात सारवला पाहिजे, चिंतनात घातला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि अशा संतांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. पण आपण कुणावरती विश्वास ठेवतो महाराज? विश्वासाला महाराज परमार्थामध्ये खूप किंमत आहे. जशी शरीरासाठी श्वासाची गरज आहे तशी परमार्थामध्ये विश्वासाची गरज आहे. विश्वास नसेल तर परमार्थामध्ये तुम्ही टिकणं, तुमचा परमार्थ घडणं शक्य नाही. पण आपण परमार्थावर, संतावर, संतांच्या वचनावरती विश्वास ठेवत नाही तर कुठे आपण विश्वास ठेवतो? आपण विश्वास ठेवतो धनावरती विश्वास ठेवतो महाराज. कोणावरती? धनावरती, पैशावरती आपला विश्वास आहे की पैशाच्या माध्यमातून आम्ही काही करू शकतो. ते पुरा सृष्टी घडा पाहिजे पैशाच्या माध्यमातून. पण महाराज ते शक्य आहे का? माऊली म्हणतात की धन हे तरुवरी छाया, सकाळी हवे तर संध्याकाळी नाही. झाडाच्या सावलीप्रमाणे धन हे जास्त काळ टिकत नाही. तोलुऱ्याच्या हॉटेलमध्ये चहा घेतला म्हणे आणि विचारलं काय चाललं म्हणे, तुमचं काय नाही, मजेत चाललं म्हणे, आता 25-30 लाख रुपये ज्ञानराव घाटा गेले म्हणे, काय टेन्शन नाही. आणि सकाळी पुन्हा संध्याकाळी पाहणार होणार ते ज्ञानराव घाटा काहीतरी झालं राव म्हणे. धन हे तरुवरी छाया, सकाळी होता म्हणे संध्याकाळी गायब झालं. म्हणून त्या धनाचा भरोसा नाही धरला पाहिजे, संतांच्या वचनाचा भरोसा धरला पाहिजे. आमचा विश्वास कोणावरती? लेकरा बाळा पोरावरती महाराज. लेकरावरती विश्वास आहे. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐसिया चोराचा कैसा हा भरवसा. या चोराचा भरोसा धरू नका. यमाची पदरी बांधून या देते भूषणे घेते काढून या. एका शरीर साईडला आमच्या मित्राचे आजोबा वारले होते तर मी तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर श्रीमंत माणूस होता, अंगावरती साखर चेन वगैरे होत्या. तर ते नंतर मूर्ती पावण्याच्या नंतर सर्व काढून घेतलं नाही का.
याच्यामध्ये बोटामध्ये अंगठी राहिली होती आणि ती अंगठी काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल, कारण बाकी काही नव्हतं ना, अंगठीच राहिले होते. काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ती निघली नाही. ज्यावेळेस मी तिथे गेलो आणि ते वातावरण बघितलं, एकदम श्रीमंत मोठे माणसं होते ते. आणि मग एक जण म्हणला की अंगठी काढायची, ती अंगठी काढा ना म्हणून. दुसरा जण म्हणला ती निघत नाही म्हणते, फसली निघत नाही. ते म्हणाले साबण आणा म्हणजे साबण लावून काढा, साबण लावल्या निघून. यांचा भरोसा आहे का? एवढं आपण धन कमवलं, हे तुकोबाराय म्हणतात की हे चोरट म्हणे. यमाच्या पदरी बांधवण्या बोटे भूषणे घेते काढवण्या, सोनं नाणं भूषण सारे काढून घेतात म्हणे. यांचा भरोसा धरू नका. मग कोणाचा भरोसा धरला पाहिजे? किंवा आपण जर बघितलं तर आपल्याला याच्यावर लेकराबाळावरती भरोसा आहे, आपला धनावरती भरोसा आहे आणि सर्वात महत्वाचा आपला देहावरती भरोसा आहे. पण महाराज या देहावरती भरोसा धरावा, क्षणभंगूर आहे भरोसा. क्षणभंगूर सुद्धा याचा शरीराचा भरोसा नाही. नाशी म्हणतो जाणार सकळ, मग याचा भरोसा धरावा का? देहाचाच भरोसा नाही तर मग देहासंबंधीवर भरोसा ठेवावा का? हे तर म्हणजे याला काय काही वेदांत वगैरे वाचलेलं नाही लागत महाराज. सरळ सरळ करा, देहाचाच भरोसा नाही तर मग देहासंबंधीवर आपण काय भरोसा ठेवा? तुकोबाराय म्हणतात अरे मग कशाशी पुढे भरोसा ठेवला पाहिजे? आम्हास विश्वास तयाच्या नामाचा, आम्हासी विश्वास तयाच्या नामाचा, तुझ्या नामाचा जयघोष करू, तुझ्या नामाचा आम्हासी विश्वास. जोडे देवाचे चरण. तर कोणतं धन श्रेष्ठ आहे? परमार्थ धन महाराज श्रेष्ठ आहे. त्याच्यावरती आपण त्या धनावरती परमार्थाच्या धनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. जगतगुरु तुकोबाराय म्हणले अरे सारे सोडले म्हणजे सारे सांगितलं. विश्वास कुठे म्हणे सांगू तुम्हाला? अभंगाच्या पहिल्या चरणात
सांगितला? संतांच्या चरणावरती विश्वास सांगितला. नुसता संतांवरती नाही सांगितला, चरणावरती सांगितला महाराज. आवडणं आणि भावणं यात फरक असतो महाराज. भावनेला पदार्थ खावासा वाटतो आणि भावणाऱ्या व्यक्तीच्या चरणारविंदाला स्पर्श करावा वाटतो, त्यांच्या पायापाशी जाऊन बसावं असं वाटतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या पायावरती विश्वास व्यक्त करतात. आपण एखाद्याच्या पाया कधी पडतो? ज्यावेळेस त्याच्याविषयी आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो, त्यावेळेस आपण महाराज त्याच्या पाया पडतो. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या चरणावरती विश्वास व्यक्त करतात महाराज, की ते चरण तुमचा आमचा उद्धार करणार आहेत महाराज. ही लहान गोष्ट नाही महाराज, ही सोपी गोष्ट नाही महाराज. आपण जर विश्वासाने जर बघितलं, या अभंगामध्ये एक महत्वाची गोष्ट महाराज अशी आहे की इथं जगद्गुरु तुकोबाराय संतांवरती विश्वास व्यक्त करतात. म्हणजे ज्यांच्यावरती विश्वास ठेवलाय ते संत आहेत आणि ज्यांनी विश्वास व्यक्त केलाय ते जगद्गुरु आहेत. आता मी म्हटलं की माझा अमक्या अमक्यावरती विश्वास आहे, तर तुम्ही म्हणता त्याच्या कशाला नादी लागला, किंवा थोड्या वेळाने ते घडला चांगला माणूस म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास आहे, नादी नको लागू म्हणे, तुला काय माहिती. पण इथं तसं आहे का? इथं तसं नाही. तुम्ही असामान्य विभूती आहे, ज्यांच्यावरती विश्वास व्यक्त केला ठेवलाय ते संत आहेत आणि ज्यांनी व्यक्त केलाय ते जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आता त्यांच्या पायावरती विश्वास ठेवलाय मध्ये. आणि आता नुसता असा विश्वासच व्यक्त केला नाही, तर आता काया वाचा मनाने मी त्यांचा दास झालो म्हणे. सर्व भावे दास झालो त्यांचा. काया वाचा मनाने सर्वांगाने मी त्यांचा दास झालो म्हणे महाराज. त्यांच्या चरणावरती भाव व्यक्त केला महाराज. परमार्थामध्ये भाव खूप महत्वाचा आहे. भावाच्या बाबतीत एक सुभाषितकार म्हणतात की भावाची कारण कलया नरेंद्र धनेने कांता कपटेने शत्रू सत्तेचे मित्र सत्तेचे मित्र आणि ज्ञानेने मोक्ष वशमानंती असं एक सुभाषितकार आहे. त्याने सांगितलं की भाव महत्वाचा. भावेने देव, भावेने देव कलया नरेंद्र धनेने कांता कपटेने शत्रू सत्तेने मित्र कृपयाच पुत्र आणि ज्ञानेने मोक्ष वशमानयंती. आपण ज्ञानाने मोक्षाला वश करू शकतो, भावाने देवाला आणू शकतो. आपण पुत्राला जीव लावला तर तो पुत्र आपला चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकतो. शत्रूला जर आपल्याला नायनाट करायचा असेल तर कपटाने करावा लागतो. मित्राला जर जिंकायचं असेल तर प्रेमाने सत्याने मित्राला जिंकावं लागतं. एका सुभाषितकाराने सुंदर प्रकारे ते सांगितलेलं आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की भाव महत्वाचा आहे. तुका मने मुख्य पाहिजे हा भाव, भावा पाशु देव शिघ्रोबा. तुम्ही किती अडचणीत असाल, तुम्ही किती संकटात असाल, तुमचा भगवंतावर तुमचा संतावरती जर भाव असेल ना तर भावा पाशु देव शिघ्रोबा. अरे शीघ्र तातडीनं लगेच क्विकली भगवंत भाव असणाऱ्या माणसाचा भाव असणाऱ्या देवरूप माणसासाठी Yeah.
सर्व काय अनेक अभंग भावाच्या दृष्टिकोनातून आहेत. कुमार एका अभंगामध्ये खूप सुंदर म्हणतात की तुका म्हणे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी. तुकोबरा म्हणजे जो भाविक आहे, जो विश्वासी आहे, त्याच्या चरणाला मी नमन करतो. एवढा अधिकार लोका हो भावनेत आहे, भाविकतेचा आहे. ही सोपी गोष्ट नाही महाराज. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. हे फक्त संतांच्या अभंगातून, संतांच्या वचनातून आपल्यालाच कळतं. कसया पाषाण पूजितासी पितळ अष्टधातू फळ भावे विना. भावाची कारण मोक्षाचे साधन बोलले. मोक्षाचं साधन काय बोललं असेल तर भाव आहे म्हणे. कितीही पंडित असेल, कितीही ज्ञानी असेल, पण अंतःकरणात प्रेम भाव नसेल ना महाराज तर शून्य किंमत आहे महाराज. कितीही ज्ञानी असेल, काय कितीही श्रीमंत असेल, पण जर भाव नसेल तर आपल्या या नाटकी परमार्थाला काही अर्थ नाही. श्रद्धा, भाव, विश्वास एकाच अर्थानं शब्द वापरले गेले आहेत. तो आपण असणं, तो भाव आपला असणं महत्वाचं आहे. आणि तुकोबारायांनी जो सांगितला तो दास्य भाव सांगितला महाराज. दास्य भाव, सेवा महत्वाचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आता मी त्यांची सेवा करणार आहे, त्यांचा दास होणार आहे, त्यांच्या चरणारे विंदाला स्पर्श करणारे. दास्य भाव तुकोबारायाने सांगितला. आणि त्याच्यामध्ये तुकोबाराय सांगतात की आता आपण जर बघितलं महाराज तर जे दास्यत्व आहे किंवा जे सेवक पद आहे, किंवा आपण एखाद्याची जर सेवा केली, आजन्म जरी सेवा केली, समजा आता नरेंद्र मोदीच्या ऑफिसमध्ये सर मी आयुष्यभर सेवा केली, मला भाविकाची सेवा केली, सांगितले काम ऐकलं, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास ठेवून त्याची सेवा केली. नरेंद्र मोदी म्हणून का शेवटच्या टप्प्याला की आता वर्ष 6 महिने राहिले तू होय पंतप्रधान, शक्य का महाराज? पण हे शक्य कुठे महाराज? हे शक्य फक्त परमार्थाच आहे. परमार्थामध्ये आपुलेचे पद देशी दासा ऐसा न देखे उदाराच्या राशी. आपुलेचे पद देशी दासा. आपले पद भक्ताला, वैष्णवाला, संताला देणारा जगाच्या पाठीवर फक्त पांडुरंग परमात्मा आहे महाराज. त्याची आपण नित्य सेवा केली पाहिजे. हे महत्वाचा हा दास्य भाव संतांनी सांगितला, तो आपण स्वीकारला पाहिजे. विठोबा रखुमाई हातामध्ये काही घड्याळ बी नाही आणि मला काही मेळ बी लागत नाही. मग अर्धा तास झालाय का? एक तास. आता मी काय नवीनच कीर्तनकार आहे महाराज. जेवढं आहे तेवढं थोडंफार मांडण्याचा प्रयत्न केला. आता श्रोते काही नवीन नाही. एक कीर्तन रामनवमीला झालं. नवीन श्रोत्यापेक्षा आता ते हेच कीर्तन तिकडे 5 गावच्या गावामध्ये असतं तर ते मागचं हाणता आलं असतं. पण आता नवीन हेच जाणते आपले जवळचे श्रोते सांगितलं तर म्हणते ते जुनंच सांगते, पहिलंच सांगते. त्यामुळे ते जाऊन द्या, बाकी काही म्हणून. पण माझ्या अभ्यासासाठी, माझ्या चिंतनासाठी नवीन काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करण्याचा मी केला. जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं की संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. सर्व भावे त्यांचा दास झालो आणि तेच माझं हित करणार आहे, तेच माझं सर्व सुख समाधान चिंतन आहे. जगाच्या पाठीवर माणसाला जर कशाची अपेक्षा असेल ना महाराज तर ती सुखाची अपेक्षा आहे, समाधानाची अपेक्षा आहे. समाधान मिळावं, सुख लाभावं याच्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. कोणाला वाटत नाही की आपल्या वाट्याला दारिद्र्य यावं, आपल्या वाट्याला दुःख यावं. पण ह्या जगाच्या पाठीवर संत म्हणतात की आमच्या वाट्याला दुःख येऊन दे रे म्हणे. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस मुखी येईल हरी. तुकोबाराय म्हणले मला फकीर कर, मला गरीब कर. कशासाठी म्हणले? की तुझं नाव माझ्या मुखाला येईल याच्यासाठी फकीर कर म्हणले.
पण तुम्ही आम्ही म्हणतो का प्रत्येकाला पैसा पाहिजे, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे महाराज. पण जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं विश्वास कुठे आहे महाराज किंवा सुख कुठे आहे महाराज, तर सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर किंवा किंबहुना सोय जीव आत्म्याचे राही तेथे जे होय तया नाम सुख. सुख कुठे? तुमच्या आमच्या धनामध्ये, तुमच्या आमच्या चांगल्या कपडे घालण्यामध्ये, याच्यामध्ये सुख नाही. जीव आत्म्याचे नाही. किंबहुना सोय, किंबहुना सोय जीव आत्म्याचे नाही तेथे जे होय तया नाम सुख. ते नाम सुख आपल्याला मिळणं महत्वाचं महाराज. ते नाम सुख जर आपल्याला मिळालं तरच आपण या भवसागरातून तारून जाऊ शकतो. या भवसागरातून आपला उद्धार होऊ शकतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण मुक्त होऊ शकतो. भगवंत स्वरूप होऊ शकतो. ही ताकद फक्त संतांच्या वचनात आहे, फक्त संतांच्या अभंगात आहे. त्याच्यामुळे आपण सतत संतांच्या अभंगाचं सेवन केलं पाहिजे. सतत संतांच्या अभंगाचं आपण वाचन केलं पाहिजे. आपल्या आचरणामध्ये संत ज्याप्रमाणे वागले त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपलं जगणं सार्थकी होऊ शकतं. आणि आपलं जगणं सार्थकी करण्याचं काम जगाच्या पाठीवर फक्त संत करू शकतात. ऐशी कळवळ्याची जाती करे लाभा विना प्रीती. अहो एक रुपया बी घेणार नाही. करी लाभा विना प्रीती, कोणताच लाभ नाही. इथं कोणाला तरी म्हणलं तर आधी सांगून तू किती आणि मग करी लाभा विना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती स्वतः जात नाही संतांची. संतांनी जी शिकवण दिली आहे ती आपण जर जीवनामध्ये आचरली, जीवनामध्ये आणली तर निश्चित महाराज आपण चांगल्या प्रकारचे सुख समाधानाने आनंदाने परमार्थ प्रेमी होऊन जीवन जगू शकतो. हे महत्वाचं महाराज. आज आता कीर्तनामध्ये काही परिहार वगैरे काही दिला नाही. आता आपलं रोजचं झालं. विठ्ठल बाबा म्हणले की बाबा करा कीर्तन. बाबा पुढच्या एकादशीला करतो. नाही म्हणे ही महत्वाची एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून इथे करा. भगवंत जशी बुद्धी देईल म्हणलं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू. आपण काय ज्ञान वगैरे नाही, कुठं शिकायला वगैरे गेलो नाही. जसं जमलं तसं तोडकी मोडकी जमली तर जमली, नाही नाही जमले म्हणून आपल्याच लोक सारी काही अडचण नाही. सेवा करण्याचा प्रयत्न करल. आज सांगायचं होते हा की आज पुत्रदा एकादशी महाराज. एक सकाळी त्या अनुषंगाने वाचलं की महिष्पती नावाचा एक राजा पुराणामध्ये होऊन गेलाय. त्या राजाला लेकरू बाळ काहीच नव्हतं. मोठा दयाळू प्रेम भाव जपणारा प्रजाहितदक्ष राजा. आणि त्या राजाला मूल बाळ नव्हतं. त्याच्या जवळच्याने एका ऋषींना विचारलं की आमच्या राजांना लेकरू बाळ नाही म्हणे काहीच, काय त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा राजा आज जरी या काळात जरी प्रजाहितदक्ष असला, प्रेमळ असला, गुरुची आज्ञा मानित असला तरी पण मागच्या जन्मामध्ये म्हणजे तुमचा राजा हा प्रचंड जनतेवरती अन्याय करीत होता. जनतेची प्रचंड पिळवणूक छळ करीत होता. आणि एके दिवशी तळ्यावरती राजा गेलेला असताना, त्या ठिकाणी गेलेला असताना त्या ठिकाणी नेमकीच व्यालेली गाय त्या ठिकाणी पाणी प्यायला आली होती म्हणे. आणि राजाने तिला हाकलून दिलं, पाणी पिऊ दिलं नाही. आणि त्या गायीनं म्हणे शाप दिला. आणि त्यामुळे राजा या जन्मात निपुत्रिक आहे म्हणे. ते म्हणले आता शाप काय करावा लागेल म्हणे. राजाला पुत्र तर आता राज्य चालवण्यासाठी तर महत्वाचा आहे, काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं की वा भगवान विष्णूची आराधना करा, भगवान विष्णूचं नामस्मरण करा, तुमच्या राजाला पुत्रप्राप्ती होईल. आणि मग ज्या दिवशी राजाने गायीला हकलून दिलं होतं त्या दिवशी सुद्धा एकादशी होती महाराज. आणि मग राजाला एकादशीच्या दिवशी गोंडस बाळ झालं म्हणून या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. मला वाटतं दोनदा येते का आपण पुत्रदा एकादशी. आणि म्हणून ह्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. आणि या एकादशीच्या अनुषंगाने मी थोडाफार बोलण्याचा प्रयत्न केला. मला जसं सुचल जसं जमल
तसा मांडण्याचा प्रयत्न केला. अनवधानाने चुकीना माझ्याकडून काही वाईट शब्द आला असला, कोणाची मन दुखवली असेल तर मी तुमची क्षमा मागतो. एक लहान तुमचं लेकरू म्हणून तुम्ही माझ्या अर्थ नक्कीच क्षमा करणार आहेत, काही वाद नाही. क्षमा माझ्यावरती करावी. संतांची वचनं मांडून थोडाफार कीर्तन करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते कीर्तन आज मी करण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली श्रीराम महाराज आणि डॉक्टर साहेब.
आज एकादशी निमित्त संताची बाई हा माझा विश्वास सर्व भाविकांस झालो त्यांचा या अभंगाचं चिंतन आपल्या गावचे युवा कीर्तनकार श्रीधर महाराज कोरडे यांनी सुंदर असं आपल्याला ज्ञानामृताचं भोजन दिलेलं आहे। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाराजांचे सुद्धा आभार। आणि ही सेवा म्हणजे खरोखर सेवा आहे। सेवे म्हणजे जमाधारा कृपा करायला शेवटी हनुमंतरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराजांच्या हातून वारंवार आपल्याला चिंतन ऐकायला मिळावं हीच आपल्या हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना। आणि हॅलो म्हणलं की आलो म्हणणाऱ्यांचे प्रेम प्रीतीचे बांधवे ते काही केल्या न चुके। डॉक्टर साहेब सुद्धा आता आपल्याला कोणी अचानक म्हणलं की तुम्ही या माणूस म्हणतो नाही जमत, पण हॅलो म्हणलं की आलो। आणि सुंदर असे यांचा सुद्धा सेवा मंडळीचा महाराज कोणला एक रुपया नाही काय नाही। आणि श्रोते मंडळीला सुद्धा सर्वांना नम्रतेची विनंती आहे, कीर्तन असल्यावर थोडंफार ऐकलं तर बरं होतं आहे का नाही। आपण यायचं शेजाऱ्याला चला जशी कीर्तन आणि महाराजांनी सांगितलं किंवा मला जसं जमल तशी मी दर एकादशीला सेवा करेन। जसं महिन्याला दर महिन्याला एकादशी निमित्त आपल्या गावाला हरिकीर्तन होणार आहे। तरी सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ आणि बाल गोपाळ मंडळ सुद्धा घेऊन यायचे। तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात आजकालच्या तंत्रज्ञान युगामध्ये भरकटत जाणारे तरुण इथं जर आले तर नक्की नाही दुसरं काही आपल्या घरचा सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे सर्व बाल गोपाळ मंडळ सर्वांनी प्रति दर एकादशीला महिनावारी आपल्या इथे हरिकीर्तन होणार आहे। सर्वांनी कीर्तनासाठी उपस्थित राहायचं।